सॉरी मला लेट झालं. थँक्यू. काय झालं प्रीतम? हे जेवण मला नाही जेवायचं. प्रीतम, भरलेल्या ताटावरून उठायचं नाही. खाली बस. नाही, या जेवणाची चव रोज सारखी नाहीये. मला नाही जमणार ना. रोजच्या सारखं जेवण नाहीये म्हणून तू भरलेल्या ताटावरून उठतोयस. तुझ्या ताटात जे अन्न आहे ना, ते कुठल्या तरी शेतकऱ्याने त्याच्यासाठी घाम गाळलाय. कुणीतरी मेहनत करून ते धान्य विकत घेतलंय, कष्टाने ते शिजवलंय आणि मग तुझ्या ताटात वाढलंय. नशीबवान आहेस, आयतं जेवायला मिळतं. नाहीतर जगात अशी कित्येक लोक आहेत ज्यांना एक वेळचं जेवण सुद्धा नशिबात नसतं. ताटावरून उठायच्या आधी अन्नाचा एक कण याची किंमत काय आहे ना, हे त्या लोकांना जाऊन विचार. माझ्या घरात अन्नाचा झालेला अपमान मला चालणार नाही. खाली बस आणि जेव. ओके, मी जेवतो. पण आई, आपल्या सगळ्यांनाच पारूच्या हातच्या जेवणाची सवय झाली आहे ना, आणि हे जेवण टेस्टी पण नाहीये. इतकी वर्ष पारूच्या हातचं जेवत होतास. चव बदलते माणसांची. समोर आहे ना, त्याची किंमत करायला शिक. नाही, मी करतो किंमत. पण या घरात कोणाला पारूच्या मेहनतीची किंमत आहे का? प्रीतम, आईशी या पद्धतीने बोलू नकोस हा. का काका? नाही, काय चुकीचं बोललो मी? नाही, तुम्ही सगळे गप्प बसू शकता, पण मला नाही जमत. मी बोलणार. प्रीतम, उलट उत्तर देऊ नकोस. चुपचाप खाली बस. यार दादा. खाली बस. माझी दे. प्रीतम, दादा, अरे तू कशाला आलास इथे? मला फोन करायचा ना, मी आलो असतो यार. ये, सावकाश. मला एक सांग, हा पोट भरलं तुझं? दादा, तू नको ना यार विचारू असे प्रश्न. बस, तुला माहिती आहे ना माझं उत्तर काय असणार आहे. माहिती आहे मला. तुला हे माहिती आहे का, आजचं जेवण सावित्री आत्याने केलं होतं? तुझं हे बोलणं ऐकून तिला किती वाईट वाटलं असेल याचा विचार केलास? पण दादा, मला माहिती आहे, पण पारूच्या हातची चव ना कुठल्याच जेवणाला येत नाही. अँड इट्स अ फॅक्ट. खरं तेच बोललो ना, म्हणून मी वाईट. आणि मला सांग, तुला तरी आवडलं का रे आजचं जेवण? प्रीतम, जे ताटात येतं ना, ते पूर्ण अन्न म्हणून आपण समाधानाने खायचं असतं. ठीक आहे ना, पारू नव्हती तर एक वेगळी टेस्ट ट्राय करायला मिळाली असं समजायचं. सगळे दिवस सारखे नसतात. उद्या पारू निघून गेली तर काय करणार आहे? दादा, उद्याचं उद्या बघू. हा, पण आज या घरात पारूच्या मेहनतीची व्हॅल्यू होत नाहीये, त्याचं काय? बघ, बाकीचे लोक तिच्याशी जसं वागतायत ना, ते मला अजिबात पटत नाही. आणि आईला पण आजचं जेवण नसेल आवडलं. हा, फक्त पारूला खाली दाखवायचं ना, म्हणून ते आवडलं बोलली असं. प्रीतम, आई असा विचार करेल असं वाटतं तुला? उगाच रागाच्या भरात काहीतरी बोलू नकोस. दादा, मी तुला हे बघ, मी तुला सांगतोय ना, असंच झालंय. हॅलो हॅलो काका. काका? कोण काका? कोण बोलतंय? माझा ड्रेस शिवून झाला का? कुठला ड्रेस? काय मी टेलर वाटलो का तुम्हाला? अहो तुम्हीच तर म्हणाला होतात ना की 2 दिवसात ड्रेस शिवून होईल म्हणून, आणि आता ओळख दाखवायला पण नाही म्हणताय. मला सांगा, तुम्ही कधी देणार आहात माझा ड्रेस?
हो मॅडम, तुमचा ना रॉंग नंबर लागलाय, तुम्ही ठेवा फोन. अहो अहो काय होतंय? हा अचानक पाय दुखायला लागलाय, खूप कळ्या येत आहेत. काय? तू इथेच थांब, मी आईला बोलवून आलो. तू इथेच थांब, इथेच थांब. एका बाजूने तुझंही बरोबर आहे प्रीतम. पारूची चूक नसतानाही आई खूप बोलली तिला, म्हणून नाही आली ती आज. बरं आता काय विचार करत असेल? कुठे बोलायचं, कधी बोलायचं, कोणासमोर बोलायचं याचं जरा भान ठेव. दिशा ह्या घरची होणारी सून आहे. ती तिला काय हवं ते करू शकते. आणि तू कोण आहेस तिला जाब विचारणारी? तुझी हिंमत कशी झाली जाब विचारायची तिला? तायडे जेवण आणले. गणी झालंय माझं जेवण. तायडे तुला माहिती आहे मला शाळेत काय शिकवले? आपली पृथ्वी गोल बिल काय नाही आम्हाला शाळेत शिकवले. आपली पृथ्वी गोल आणि फिरत असती तर आपण पडलो असतो का नाही, म्हणून पृथ्वी चपट्यानं सपाट आहे. गणी हे शिकवलंय तुला शाळेत? वय आमच्या मास्तर नाही शिकवले. उगा खोटं नको हा बोलूस. सुरुवात कोणी केली? तू जेवली नाही तरी मला बोलली मी जेवले. गणी हे बघ, माझं मन नाही जेवायचं. अगं तायडे माझं बी कधी कधी असंच होत, जेवायचं मनच नसतं. बा रागवतो, कधी कधी तू रागवते, मास्तर बी ओरडतो आणि कधी कधी वयची बी बोलत नाही, मित्रांशी बी भांडणं होतात. माझ्या बाबतीत बी असं लय वेळा होतं, मला जेवायचं वाटत नाही. कधी कधी तर मी उपाशी झोपून जातो बिन खाता पिता. पण तायडे तुला एक गंमत सांगू? मग मी तसं झोपलो ना तर मला झोपच लागत नाही, भूक लागते. मग मी तुम्हाला उठवत नाही, मी तसंच गपचूप जातो आणि खाऊन येतो. तुम्हाला वाटतं मी तसंच झोपलोय आणि आपल्याला काय बाबा भूक झेपत नाही. मग रात्री तुला बी असं चोरून जेवायचं आहे का? नाही ना, मग जेव बघू तर. गणी अरे बघता बघता मोठा झालास की रे तू, माझी समजूत काढायला आलायस. अगं तायडे कधी कधी मोठ्याने लहान व्हायचं असतं, लहानांनी मोठं व्हायचं असतं. असंय? हे बी शाळेत शिकवलंय? नाही, हे तुझ्याकडनं शिकलोय. आणि तायडे दररोज तू मला भरवतेस ना, आज मी तुला भरवणार. आतापर्यंत मला वाटायचं की मीच तुझी आई आहे, पण एकदम तू माझी आई झालास र. तायडे ते आयानं बाच सोडून दे, आधी हे तू खा आणि खाल्लं नाहीस ना तर एकच दिन बघदान का. आईले काय झालं ग? अस्वस्थ दिसतेस. मला ना आदित्यच्या पायाची खूप काळजी वाटते रे. अगं पाय मुरगळलाय साधा, जरा आराम दिला की होईल बरा. नाही, काल रात्री खूप दुखत होता त्याचा पाय, म्हणून मी डॉक्टरांना बोलावून घेतलं. आईले तू जरा जास्तच काळजी करतेस असं नाही वाटत का? मी आई आहे श्रीकांत. आईला कळत नाही कुठे दुखतंय, किती लागलंय. तिच्या मुलांना जरा जरी त्रास झाला की आई अस्वस्थ होणारच ना. पण आपली मुलं मोठी झाली आहेत आता. नाही. अगं, माझ्यासाठी ती अजून लहानच आहे. खरंय. ते बघ आलेच डॉक्टर. या आदित्य, तुला आराम करायला सांगितलंय तर इथे काम काय करत बसलायस तू? आई मी डॉक्टरांना बोलवलंय, त्यांना चेक करू दे. कशाला? काही मेजर नाहीये. ते मी ठरवतो. बघू दे तरी मला आधी काय झालंय. हळूहळू
लेप कोणी लावलाय? डॉक्टरांनी बरोबर नस पकडली. आता पारूचं काही खरं नाही. आमच्या घरात काम करते पारू, तिने लावलाय. काही प्रॉब्लेम आहे का? म्हणजे हा लेप नको होता का लावायला? हा, त्याच्यामुळेच झालं असणार. मी सांगते ना डॉक्टर, त्या मुलीला ना सतत मध्ये मध्ये शहाणपणा करायची सवय लागली अहो. ती ना स्वतःला तर डॉक्टर समजायला लागलीये. काहीतरी अघोरी उपाय करत होती आदित्यवर. ज्यावेळी तिने तो लेप लावायला घेतला ना आदित्यला, तेव्हाच माझ्या मनात शंकेचं झुरळ चुकचुकलं. झुरळ? पाल पाल असते ती. ई! पाल पाल आणि पायाचा काय संबंध? हो, म्हणजे शंकेची पाल चुकचुकती, झुरळ नाही. तेच ते. हा सगळा घोळ त्या पारूनी घातलाय ना, मी तिला बोलवून आणते. नको मॅडम, त्याची काही गरज नाही. हा, जर तुम्ही तिचं कौतुक करणार असाल तर तिला बोलवायला माझी काय हरकत नाही. ऍक्च्युअली आदित्य सरांना ताप यायला होता आणि ज्या पद्धतीनं हे लागलंय ते पाहता त्यांच्या पायाला सूजही यायला हवी होती. पण हा जो लेप लावलाय त्याच्यामुळे आदित्य सरांना तापही आला नाही आणि पायाची सूजही कमी झाली. ही मुलगी पारू पारू, या पारूला आयुर्वेदातील ज्ञान दिसतंय. तिनं ज्या प्रकारे उपचार केलेत ते अतिशय योग्य आहेत. शी बाई, मी ठरवते वेगळं आणि घडतं काहीतरी वेगळंच. मला वाटलं होतं आता अहिल्या वहिनींच्या शिव्या खायला मिळणार त्या पारूला आणि माझे कान तृप्त होणार, पण कसलं काय. आदित्य सरांना लेप तर लावला, काढा बी द्यायला पाहिजे होता. म्हणजे कसं आदित्य सरांना लवकर बरं वाटलं असतं. किती पाय दुखतोय त्यांचं काय माहिती, काय बी कळना झालंय. डॉक्टर आल्याशिवाय काय बी कळणार नाही. हे पेन किलर्स हे आदित्य सरांना द्या आणि जर गरज लागली तरच द्या. आणि जमलं तर हा लेप लावणं चालूच ठेवा. हा लेप लावल्यानं पेन किलर्स घ्यायची गरजच लागणार नाही. त्यांनी आदित्य सर लवकर बरे होतील. ओके, ठीक आहे, येतो मी. चला मी येतो. आलो. पारूकडून तो लेप बनवून आणू का? आणते. ए थांब, काय गरज नाहीये त्या लेपची आपल्याला. ज्या मुलीने बहिणींना न सांगता विचारता या घरची नोकरी सोडली त्या मुलीची माफी बहिणी मागणार? तिच्या समोर त्या झोपणार? नाही जमणार. आपण ना या डॉक्टरांपेक्षा चांगला डॉक्टर बोलू. आणि नाही गरज आपल्याला त्या पारूच्या लेप बीपची कशाची. हो ना वहिनी? तुम्ही मालक असाल म्हणून तुम्ही आमच्याशी कसं बी वागाल, कसं बी बोलाल आणि आम्ही ऐकून घेऊ असं अजिबात नाही. मला सुद्धा तुमच्या भाषेत उत्तर देता येतं. हो, काही गरज नाहीये. ए सावित्री, तुझं काय नाटक आहे ग? त्या मोलकर्णीच्या प्लॅन मध्ये तू पण सामीलस ना? हं? ती गेलीये ना आता नोकरी सोडून, मग जाऊ दे ना तिला. सतत काय आहे तुझं पारू पारू पारू? हे बघ, ती स्वतःला काय डॉक्टर समजायला लागलीये का? हं? मी तुला शेवटचं सांगते, तू तुझं तोंड बंद ठेवायचं आणि परत या घरात तिचं नाव सुद्धा घ्यायचं नाही. कळलं? निघ निघ. कुठं गेले? अच्छा, इथं आहात होय.
माझा प्लॅन. पदर पसरून भीक मागणं. डॉक्टर आदित्य सरांची तब्येत कशी आहे आता? तू मी पारू. अच्छा, ओ तो आदित्य सरांच्या पायाला लेप लावला होतास तो तूच लावला होतास का? वय मीच लावला होता. बर बर. काही चुकलं का माझं? नाही, उलट त्या लेपामुळेच त्यांना बरं वाटतंय. तुला आयुर्वेदिक औषधाची चांगली माहिती दिसते. कुठे शिकलीस? ते माझ्या गावाकडं माझे आजोबा त्यांनी मला शिकवलं आहे. बर बर. ते वैद्य होते ना. वा वा, एक काम कर, त्यांच्या पायाला तो लेप लावणं सुरूच ठेव, त्यांना बरं वाटेल. ओके. त्या शेवटी पारूच्याच ट्रीटमेंटमुळे बरं वाटलं आणि आई ओरडल्यामुळे तीच इथे नाहीये. पारू, रोज जास्वंदाचं फूल काय घेऊन येतेस तू न चुकता? त्या फुलासोबत छान गोड स्माइली घेऊन येतेस तू पारू. पारू, पारू तुझी सिम्प्लिसिटी, तुझं समजून उमजून बोलणं सगळं मिस करतोय यार मी. पारूला भेटलं पाहिजे लवकरात लवकर. तिची समजूत काढून तिला परत घरी आणलं पाहिजे. आय एम शुअर ती पण तिच्या देवी आईला मिस करत असणार. आताही ती याचाच विचार करते. आई आई अगं कसलं धर्मसंकट आलंय ग माझ्यावर. माझ्या यांना आता माझी गरज आहे. इकडे त्यांना त्रास होतोय. मला तिथं जाता बी येत नाही, त्यांची सेवा बी करता येत नाही. मी काय करू? पारू 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 मी तुझ्या हात जोडते, तू तुझ्या पाया पडते, वाटलं तर पदर पसरते, पण प्लीज प्लीज माझ्या आदित्यला वाचव. त्याची अवस्था फार वाईट आहे अगं. आदित्य सरांना काय झालंय? तुम्ही गप्प काय बोला ना. आदित्य सरांना काय झालंय? मी हात जोडते, आदित्यचा जीव वाचव. हे बघा, तुम्ही असं हात वगैरे जोडू नका. मालकीन आहात तुम्ही फक्त बोला ना. आदित्य सरांना काय झालंय? नाही ग पारू, एक भक्त जसं देवाला शरण जातो ना, तशी मी शरण आलीये तुला. प्लीज मला भीक घाल, प्लीज आदित्य. मॅडम काय करते? उठा तुम्ही आधी. तुम्ही बोला ना, काय झालंय आदित्य सरांना? पारू, आदित्यचा जीव आता तूच वाचवू शकतेस. त्याची अवस्था फार वाईट आहे ग. आणि एक बायकोच आपल्या नवऱ्याचा जीव वाचवू शकते ना ग. म्हणजे त्या जाहिरातीतल्या लग्नात तो नवरा झाला होता ना तुझा. आणि आदित्य आणि प्रीतम तुझे मित्र पण आहेत ना ग चांगले. मग मैत्रीच्या नात्याने एका मित्राला वाचवशील ना ग पारू, प्लीज. हे बघा, तुम्ही मला फक्त सांगा काय करायचं. मी काय मदत करू शकते तुमची? मला तुला एक रिक्वेस्ट करायची आहे पारू. तू ना वहिनींचा राग आदित्यवर काढू नको. हा दामिनी मॅडम, हो मला कुणावरच कसला बी राग नाही हो. तुम्ही फक्त बोला ना, मी काय मदत करू? तू माहितीये ते लेप की काहीतरी बनवलं होतं. लेप बनवायचं आहे? मी आत्ता बनवते. तुम्ही एक काम करा, तुम्ही पुढे व्हा, मी लेप बनवून बंगल्यावर आणते. बरं. ही बंगल्यात आली तर कसं चालेल? मग काहीच उपयोग नाही. पारू 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 तू बंगल्यात नको येऊ. का नको येऊ? त्याचं काय आहे ना, वहिनींना तू ओळखतेस ना ग. मी इथं आली आहे ना, मी वहिनींना माहीत नाही आहे अगं. आणि मी इथं आलेलं त्यांना चालणार पण नाही. त्या खूप चिडलेत तुझ्यावर पारू. तू दिशाचा अपमान केलास ना, त्यांना सहनच झाला नाहीये. त्यांनी तर सांगितलंय पारूला या बंगल्याची पायरी सुद्धा चढू द्यायची नाही.
हो, अशी सूचना दिली आहे सगळ्यांना त्यांनी. देवी यांनी मला बंगल्यात यायची बंदी घातली.